आणि आता बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची। सरकार बनवण्यासाठी तुमच्याकडे खोके आहेत, पण अंगणवाडी सेविकांना पगार देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय। तसंच आमचं सरकार आल्यावर तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलंय। गुटगुटीत मंत्री म्हणजे सुदृढ जनता असं नव्हे असा टोला सुद्धा त्यांनी सरकारच्या जाहिरातीवरून लगावलेला आहे। अंगणवाडी सेविकांसोबत असल्याचं आश्वासन सुद्धा उद्धव ठाकरेंनी यावेळी सेविकांना दिलंय। 6 वर्षापर्यंतच्या जवळपास 3 लाख बालकं आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही। आता नुसतं जाहिराती बघायच्या, गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत, गुटगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही, महाराष्ट्र सुदृढ नाही, आरोग्यमंत्री सुदृढ असतील खेकडे खाऊन, पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत। यांच्याकडे जाहिराती होती, उधळायला पैसे आहेत। या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना। खोके सरकार। यांना सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण माझ्या अंगणवाडी आणि आशाताईंच्या मेहनतीला, त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला, मानधन द्यायला पैसे नाहीत। हे सरकार तुमचं आहे आणि तुम्हाला द्यायला पैसे नाहीत। यांच्याकडे जाहिराती होती, उधळायला पैसे आहेत। या सरकारला काय सरकार म्हणतात? अरे जरा मोठ्याने बोला ना। खोके सरकार।